लोक शनीच्या महादशेमध्ये करोडपती होते. तुम्ही म्हटलं असं की राशीवरनं, म्हणजे मला वाटत होतं की राशीवरून जर आपण केलं तर मग प्रत्येकाला ते रिलेट होईल. तुमची रास कुठले? मीन रास. आता मीन राशीला 7.5 चालू आहे हो. आणि आता मिडल फेज आहे ना. दुसरा टप्पा. तुम्हाला काय त्रास होते मला सांगा. व्यवस्थित आहे. कारण ज्याला आपलं कर्म माहित आहे, आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवलाय, त्यानं शनीला माझ्या मते कधी घाबरलंच नाही पाहिजे. तुम्ही 7.5 असत्या, महादशा असत्या, अंतर्दशा असू द्या, शनी कधीही त्रास देणार नाही. अशी लोक आहेत की 7.5 अरबोपती येते. एवढी मोठी बिझनेसमॅन आहेत, त्यांना कधी 7.5 त्यांच्या कुटुंबात कोणाला येत नसेल? येते, प्रत्येकावर येते 7.5. येते का नाही? कारण त्यांचं जे दान असतं उजव्या हाताने केलेलं डाव्या हाताला माहित पडून देत नाही. आणि आपण एकाला जेवायला दिलं तर सगळं गावभर ढिंडोरा. आपण व्हिडिओ टाकतो, फोटो टाकतो, केलं बरोबर का? सांगा. आता तुम्हाला मीन रास आहे, तुमचं सेकंड दुसरं चरण चाललंय, 7.5 दुसरा टप्पा आहे. हे वर्ष अतिशय तसं त्रासाचं जायला पाहिजे. सूर्याचं साल आहे, तो अंकशास्त्रानुसार वेगळं, पण 7.5 दुसरा टप्पा चालून सुद्धा तुम्हाला तीळ मात्र त्रास नाही. का त्रास नाही? तुम्ही तुमच्या कामगार वर्गांना खुश ठेवताय. ते शनी आहेत. आणि त्या लोकांना, जीही व्यक्तींना 7.5 आहे राशीनुसार किंवा वाटते की बाबा 7.5 आहे, 7.5 ओढवून घ्यायचं काम आपण स्वतः करतो. 7.5 राशीला ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईलच. परंतु आपण असं सुद्धा ज्यावेळेस आपला चांगला पिरियड चालू आहे त्यावेळेस सुद्धा आपण कामगार वर्गांना खूप त्रास देतो. कामगार वर्गही तसा राहतो सर. तुम्ही द्या, पण अवश्य त्यांच्यावर प्रेम पण करा. त्यांचं चुकी झाले तिथं बोला तुम्ही, पण त्यांच्यावर प्रेम पण करा. शनी कधीही तुम्हाला नाराज होणार नाही. त्याच जर लोकांना शनिवारचं तुमचा बिझनेस स्ट्रॉंग करायचा आहे, 7.5 चालू आहे किंवा शनीमुळे तुम्हाला कर्ज देणारा ग्रह शनी, तुम्हाला शनीची महादशा आहे किंवा शनीनं कर्ज झाले, एक रेमेडी, पॉवरफुल रेमेडी तुम्हाला मी सांगेन की शनिवारचं कावळ्याला फक्त पनीर टाका. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.